नमस्कार मित्रांनो, आज आपण खास ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवा दिलासादायक निर्णय जाणून घेणार आहोत। आपल्या देशामध्ये वय झाल्यानंतर आधार असणं खूप महत्त्वाचं असतं, पण ज्यावेळेस वृद्धापकाळ येतो त्यावेळेस मानसिक तणाव, आजारपण, आर्थिक परिस्थिती यामुळे ताण खूप वाढून जातो। म्हणूनच महाराष्ट्र शासनाने आता खास ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सीनियर सिटीजन कॉर्पोरेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर हे सीनियर सिटीजन कॉर्पोरेशन काय आहे, यामध्ये काय केले जाणार, नेमका फायदा कसा आणि कोणाला होणार, सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतर सीनियर सिटीजन सोबत नक्की शेअर करा। भारतीय संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी या घटनेच्या कलम 41 नुसार राज्य शासनाला हे बंधनकारक आहे की राज्यातील दुर्बल घटकांची काळजी घ्यावी आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धापकाळात सामाजिक सुरक्षा द्यावी। याच उद्देशाने 25 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच बरोबर 1 वर्षा अगोदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सीनियर सिटीजन कॉर्पोरेशन स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली। यानंतर 12 सप्टेंबर 2024 रोजी सरकारने याबाबत अधिकृत आदेश देखील जाहीर केला। आता सीनियर सिटीजन कॉर्पोरेशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? या कॉर्पोरेशनचे उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे। ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक नियोजन व्यवस्थित करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी उपाययोजना करणे, त्यांचा वृद्धापकाळ हा सुखात जावा, समाजात सन्मानाने जगता यावे, शरीर आणि मन निरोगी राहावे यासाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षा पुरवणे। तर या उद्देशांसोबत सीनियर सिटीजन कॉर्पोरेशन नेमक्या कोणकोणत्या सुविधा पुरवणार आहे? यामध्ये मिळणार आहे वैद्यकीय मदत म्हणजेच हॉस्पिटलच्या सुविधा, तपासण्या आणि उपचार, छळ आणि अन्यायापासून संरक्षण होणार आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा छळ, फसवणूक थांबवण्यासाठी मदत केली जाईल। जीवन आणि संपत्तीचे संरक्षण म्हणजे कायदेशीर सल्ला, त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी सल्ला देण्यात येईल। निवारा आणि अपघात विमा संरक्षण, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित छत आणि आपत्काल विमा कवच या सुद्धा सुविधा या अंतर्गत पुरवल्या जाणार आहेत। त्याचप्रमाणे आर्थिक पाठबळ आणि फंड सुद्धा पुरवला जाईल। कॉर्पोरेशनचे शेअर भांडवल जे 50 कोटीपर्यंत ठरवण्यात आलेले आहे। याशिवाय सीनियर सिटीजन वेलफेअर फंड सुद्धा स्थापन केला जाईल, ज्यातून विविध उपक्रम आणि योजना राबवल्या जातील। हा फंड असणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या भविष्याची मोठी हमी। आता सीनियर सिटीजन कॉर्पोरेशन स्थापन करण्याचे महत्त्व काय आहे? मित्रांनो, आजही आपल्या देशात वृद्धांना त्यांची मुलं सांभाळत नाही, त्यांना आर्थिक आधार नाही, आरोग्य सुविधांचा अभाव आहे। अशा वेळेस सीनियर सिटीजन कॉर्पोरेशन त्यांना केवळ योजना नाही तर एक सुरक्षित आधार व्यवस्था देणार आहे। कुठे जायचे, कसे जायचे, कोणाकडे मदत मागायची या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी मिळणार आहेत, सीनियर सिटीजन कॉर्पोरेशन। या कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये लवकरच उघडले जाणार आहे। तसेच सीनियर सिटीजन वेलफेअर फंडचा लाभ घेण्यासाठी अर्ज, कागदपत्र आणि पात्रतेची माहिती लवकरच गव्हर्नमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल। तुम्ही विचाराल की सीनियर सिटीजन कॉर्पोरेशनसाठी कोणाला संपर्क साधायचा, कोणाशी बोलायचं? लवकरच ही माहिती सुद्धा सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल, कारण अधिकृत पत्त्याचा तपशील सध्या तरी अद्ययावत केला जात आहे। तसेच टेलिफोन नंबर, हेल्पलाईन क्रमांक याची सुद्धा माहिती लवकरच उपलब्ध होईल। मित्रांनो, जसजसं आपलं वय वाढत जातं त्याप्रमाणेच आपल्याला आधाराची गरज पडते आणि सीनियर सिटीजन कॉर्पोरेशन हेच एक आधार देणारं मजबूत पाऊल आहे सरकारतर्फे। तुमच्या शेजारी, तुमच्या घरात कोणी सीनियर सिटीजन असतील, तुमच्या परिचयात कोणी सीनियर सिटीजन असतील तर त्यांच्यासोबत ही माहिती जरूर शेअर करा, म्हणजे सीनियर सिटीजन कॉर्पोरेशनची स्थापना होताच त्यांना सुद्धा याची गरज पडू शकते, याची मदत मिळू शकते। सरकारतर्फे आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे, ज्यामुळे सीनियर सिटीजनला दरमहा 7,000 रुपये मिळतील अशी व्यवस्था करण्याची तयारी सुरू आहे। याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की बघा। याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।